आज आपण बनवत आहोत उन्हाळी पदार्थ साबुदाणा आणि बटाट्याची चकली। त्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धा किलो साबुदाणा, अर्धा किलो बटाटे, हिरवी मिरचीची पेस्ट। हा साबुदाणा भिजून तयार आहे कारण काल रात्रीच गरम पाण्यामध्ये मी साबुदाणा भिजत घातला होता। तो असा छानसा भिजला आहे। शकताय तुम्ही त्याची पूर्णपणे अशी बारीक पेस्ट होत आहे। असा आपल्याला साबुदाणा भिजू घालायचा आहे। इकडे बाजूला मी बटाटे उकडून घेत आहे। हिरव्या मिरच्याची अशा प्रकारे बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। ह्या साबुदाणा बटाटा चकलीमध्ये जिरे टाकत नाहीये कारण उपवासामध्ये ही चकली खाता यावी या कारणाने त्याच्यामध्ये जिरे टाकत नाहीये। इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्याचे छिलके काढून घेते। आपण बटाटे स्मॅश करत आहोत। अशा प्रकारे सर्व बटाट्यांची आपण बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। साबुदाणा आपल्याला पुन्हा छानपैकी पीठ मळल्यासारखं मळून घ्यायचं आहे। एका मोठ्या भांड्यामध्ये भिजलेला साबुदाणा, बटाटा, हिरव्या मिरच्याची पेस्ट एकत्र करून पुन्हा ते छानपैकी एकजीव मळून घ्यायचं आहे। आपण या मिश्रणामध्ये जिरे टाकत नाही कारण ही चकली आपल्याला उपवासामध्ये खायची आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये मी जिरे टाकत नाहीये। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पुन्हा हे मिश्रण छानपैकी मळून घ्यायचं आहे। हे मिश्रण अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, छानपैकी मळायचं आहे, जसं आपण पीठ मळतो त्या पद्धतीनं। अशा प्रकारे आपण मिश्रण बारीक करून घेतलं आहे आणि आपण ते सोऱ्यामध्ये भरत आहोत। आता आपल्याला छोट्या छोट्या आकाराच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। जास्त मोठ्या नाहीत किंवा अति लहान नाहीत, मीडियम साईजच्या चकल्या आपण पाडून घ्यायचे आहेत। जवळजवळ चकल्या मी पाडत आहे कारण माझं प्लास्टिक हे छोटं आहे। सर्व चकल्या त्यावर पुरायला पाहिजेत म्हणून मी जवळजवळ पाडत आहे चकल्या। अशा पद्धतीने सर्व चकल्या पाडून घेतलेल्या आहेत। पाहू शकताय तुम्ही अर्धा किलोच्या साधारण ह्या चकल्या होत्या। सर्व पीठ संपल्यानंतर सोऱ्यामध्ये थोडं बहुत पीठ शिल्लक होतं, ते पिठाच्या मी सांडगे तोडत आहे। काही वाया घालवायचं नाही, त्याच्यामुळे मी त्या पिठाचे छोटे छोटे सांडगे तोडत आहे। साधारण 2 ते 3 दिवसांमध्ये
हे कडक उन्हामध्ये आपल्याला वाळू घालायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्या चकल्या तळून खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. अशा प्रकारे छानशा टेस्टी चकल्या बनवून तयार आहेत.